नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आताच UPSC MPSCच्या जे काही एक्झाम डेट्स आहेत हे तुम्हाला सर्वांना माहिती आहेत, पण त्याच्यानुसार एक्झाम काउंटडाऊन आपण आज पाहणार आहोत. किती दिवस उरलेले आहेत आणि हे खूप महत्त्वाचं असतं. एक्झाम जवळ असताना आपल्याला प्रत्येक दिवस खूप महत्त्वपूर्ण असतो. त्यानुसार जर राज्यसेवेची मुख्य परीक्षा पाहिली आपण तर ती 26, 27, 28 एप्रिलला, तर त्याच्यासाठी फक्त 73 दिवस आहेत, कारण की 1 डिसेंबरला तिची प्री एक्झाम झालेली होती. तसंच गट ब क ची जर एक्झाम पाहिली आपण पूर्वपरीक्षा, तर त्याला फक्त 81 दिवस उरलेले आहेत, कारण की 4 मेला त्याची एक्झाम असणार आहे पूर्वपरीक्षा. त्या पद्धतीने वनसेवा, स्थापत्य आणि कृषी सेवेची जी मुख्य परीक्षा असणार आहे मित्रांनो, ती 10 आणि 18 मेला असणार आहे. त्यांच्यासाठी फक्त 87 दिवस उरलेले आहेत. तसंच जर आपण मेन इंडियाची हायेस्ट सिव्हिल सर्व्हिस एक्झाम जिला आपण म्हणतो UPSCची जी पूर्वपरीक्षा आहे ती 25 मेला आहे, त्याच्यासाठी फक्त 102 दिवस उरलेले आहेत आजच्या तारखेनुसार. तसंच गट ब मुख्य परीक्षेची जर एक्झाम पाहिली आपण त्याच्यासाठी फक्त 109 दिवस उरलेले आहेत, आणि गट क मुख्य परीक्षेची जी एक्झाम पाहिली त्याच्यासाठी 221 डेज आहे. म्हणून या पद्धतीने प्रॉपर नियोजन करा. प्रत्येक दिवसाचं महत्त्वपूर्ण काळजी घेऊन त्याची स्ट्रॅटेजी बनवा. तुम्ही ही ऑल एक्झाम इझिली क्रॅक करू शकता. थँक्यू व्हेरी मच.